नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 77. नुकतंच विश्वजितचं प्लेन छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टवर लँड झालं होतं. त्याला प्रकर्षाने आरोहीची आठवण येत होती. म्हणून कधी एकदा तिला भेटतो असं त्याला झालं होतं. त्याने मुद्दाम आपण येण्याची खबर दिली नव्हती, कारण त्याला आरोहीला सरप्राईज द्यायचं होतं. पार्किंग लॉटमध्ये त्याची कार वेट करत होती. तो गाडीमध्ये बसला. तसं ड्रायव्हरने कार स्टार्ट केली आणि तो पुन्हा आरोहीच्या आठवणीमध्ये हरवून गेला. यानंतर आपण कधीच आरोहीला दुखवायचं नाही असा निश्चय त्याने केला होता. लग्नाआधी तिने बरंच काही सहन केलं होतं. म्हणून यापुढे आरोहीला कोणत्याही प्रकारचं दुःख द्यायचं नव्हतं. तिच्या भोळ्या स्वभावाचा नेहमीच फायदा घेतला जात होता. पण आता तो हर प्रकारे तिला समजून घेणार होता. तिला आपल्यापासून कधीच दूर करणार नव्हता. आरोहीसोबत घालवलेले क्षण आठवताच त्याच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली. तिच्या भेटीसाठी त्याचं मन व्याकुळ झालं होतं. चिअर्स! मिस्टर दक्ष आणि मयंकने टॉस केलं. आज मिस्टर दक्ष यांचा वाढदिवस होता. या निमित्ताने त्यांनी एका 5 स्टार हॉटेलमध्ये भली मोठी पार्टीची आयोजन केलं होतं, ज्यामध्ये कित्येक VIP गेस्ट बोलवण्यात आले होते. त्याने मुद्दाम पाटील फॅमिली यांना इन्व्हाइट केलं नव्हतं. त्यासाठी कारणही तसंच होतं. थँक्यू सो मच बेटा, आम्हाला तू समजून घेतलं. मिस्टर दक्ष आज भलतेच खुश होते. तुमचं बर्थडे गिफ्ट कसं वाटलं? मयंकने विचारलं. तसे ते मोठमोठ्याने हसायला लागले. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू बेटा. तुझा बाप असण्याचा अभिमान वाटतो, मिस्टर दक्ष म्हणाले. देवेंद्र आणि वैष्णवीने त्यांना शुभेच्छा दिल्या. आज काही खास आहे का? तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद लपता लपत नाही म्हणून विचारलं, देवेंद्रने विचारले. एक आनंदाची बातमी आहे. केव्हा तरी निवांत सांगेन. तू आपली पार्टी एन्जॉय कर, मिस्टर दक्ष म्हणाले. माहिराला या पार्टीमध्ये काडीचाही इंटरेस्ट नव्हता, तरी ती मनाविरुद्ध आली होती. हे माहिरा, माझ्यासोबत डान्स करशील? मयंकने हात पुढे केला. मिस्टर दक्ष यांच्या तोंडाकडे पाहून तिने त्याचा हात हातामध्ये घेतला आणि दोघेही डान्स फ्लोअरवर आले. माहिरा शांत होती, माहीत नाही का, पण तिला कसलीशी अनामिक भीती वाटत होती. आज मी खूप खुश आहे, म्हणून आपल्यामध्ये जे काही झालं ते विसर. यापुढे मी तुला तक्रारीची एकही संधी देणार नाही. मयंक वेगळ्याच मूडमध्ये होता. तू काय करतो याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही. इनफॅक्ट माझ्या लाईफमध्ये तुझं स्थान शून्य आहे, म्हणून हा दिखावा करू नको. माहिरा रूढपणे बोलत होती, तरी त्याला राग येत नव्हता. आय नो, मी तुझ्या फ्रेंडशिपच्या लायक नाही, तरी जे झालं ते विसर. तू खरंच चांगली मुलगी आहे. काश मी पण तुझ्यासारखा असतो, मयंक म्हणाला. आता तू हवेत आहेस मयंक, पण जेव्हा तुला स्वतःच्या चुकीची जाणीव होईल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. माणसं जपायला शिक. एखाद्याचं वाईट करून काहीच साध्य होत नाही, माहिराने सांगितलं आणि तो हसायला लागला. माझे डॅड माझ्यासाठी सर्वस्व आहे. आज मी जे काही आहे ते फक्त त्यांच्यामुळे. म्हणून त्यांच्यासाठी जे करता येईल ते मी करणार. पण या गोष्टी तुला नाही समजणार. जेव्हा तू एखाद्यावर प्रेम करशील तेव्हा त्याच्यासाठी खून करावा लागला तरी तू करशील, मयंक म्हणाला. तुझ्या विचारांची मला कीव वाटते. तुला समजवण्यात अर्थ नाही. माहिरा त्याच्यापासून दूर गेली.
मयंक. पार्टीमध्ये एक आवाज घुमला. सर्वांनी त्या दिशेला पाहिलं आणि मिस्टर दक्ष यांच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल आली. शेवटी बॉम्ब फुटला होता. वीणा मेन्शन. आरोही, आरोही, बघ मी आलो आहे. विश्वजितने घरामध्ये प्रवेश केला. त्यावेळी सर्व फॅमिली मेंबर हॉलमध्ये बसले होते. अरे वा, मी येणार आहे हे तुम्हाला आधीच माहिती पडलेलं दिसते, म्हणून माझ्या स्वागतासाठी थांबला आहात. विश्वजित सोफ्यावर शांतपणे बसला. प्रवासामुळे तो थकला होता. लंडनची मीटिंग प्रमाणापेक्षा जास्त चांगली झाली. हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळणार आहे. आता तुम्हा दोघांची जबाबदारी वाढली आहे. विश्वजित हा सिद्धार्थ आणि अभिजितला उद्देशून म्हणाला. तरीही कोणाच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडला नाही. तुम्ही सर्वजण भूत पाहिल्यासारखं शांत का बसला आहात? आणि माझी आरोही कुठे आहे? मी गेल्यानंतर एकटी पडली असेल. आज तिला डिनरसाठी बाहेर घेऊन जातो. विश्वजित बेडरूममध्ये जाण्यासाठी निघाला. थांबा भाई, अभिजितने आवाज दिला. त्याची पावलं जागीच थबकली. काय आहे अभिजित? मला फ्रेश व्हायचं आहे आणि आणखी बरीच कामं आहेत. विश्वजित वैतागत म्हणाला. आम्ही जे सांगणार आहोत त्यासाठी तुझ्याजवळ पेशन्स असणे महत्त्वाचे आहे. जी सिच्युएशन तुझ्यासमोर आली आहे त्याला हँडल करावं लागेल. यावेळी तू धीराने घ्यायला हवं. त्रिशा समजवण्याचा प्रयत्न करत होती. आपल्या कंपनीमध्ये लॉस झाला आहे का? का कोणी आपली कंपनी टेक ओव्हर केली आहे म्हणून तुम्ही अशा मेलेल्या गोष्टी करत आहात? विश्वजित म्हणाला. आम्ही तुलाच दोष देणार, कारण हा निर्णय तुझा होता. हे दिवस तुझ्यामुळे आले आहेत. माहीत नाही आणखी काय पाहायला मिळणार आहे. राकेशने मध्ये तोंड घातलं. अमृता, अमित आणि रीटा शांत बसले होते, कारण सिच्युएशन तशी होती. आता तुम्ही सांगणार आहात की मी जाऊ? विश्वजित वैतागत म्हणाला. सिद्धार्थने त्याच्या हातामध्ये चीट दिली आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. हा काय तमाशा लावला आहे? आणि आरोही कुठे आहे? ही मस्करी असेल तर तुम्हाला महागात पडेल. विश्वजितचा आवाज चढला होता. मस्करी तर नशिबाने तुझ्यासोबत केली आहे, म्हणून या भरल्या घराला लाथ मारून आरोही निघून गेली आहे. रीटाला राहवलं नाही म्हणून ती मध्ये बोलली. आरोही असं कधीच करणार नाही. तिचा जीव गेला तरी ती मला सोडून जाणार नाही. विश्वजित आपल्या मतावर ठाम होता. वहिनीला काही त्रास होता तर आम्हाला सांगायचं होतं. काल सकाळपर्यंत त्या नॉर्मल वागत होत्या, पण माहीत नाही अचानक काय झालं आणि काल रात्री त्या घर सोडून निघून गेल्या. त्या स्वतःचं सामान पण घेऊन गेल्या आहेत, अभिजितने सांगितलं. नाही, आरोही मला सोडून कधीच जाणार नाही, कधीच नाही. विश्वजित हायपर व्हायला लागला होता. असं झालं आहे भाई. वहिनीने जे पाऊल उचलले आहे ते मला पण आवडलेलं नाही, पण हेच सत्य आहे, सिद्धार्थ म्हणाला. तसा विश्वजित घराबाहेर पडला आणि मिस्टर दक्ष यांच्या पार्टीमध्ये आला होता. आत्तापर्यंत पाटील फॅमिली, अमृता, अमित आणि त्रिशा पण त्याच्या मागे आले होते. तुला मी जिवंत सोडणार नाही. विश्वजितने मयंकची कॉलर पकडली आणि त्याला मारायला सुरुवात केली. विश्वजित, सोड त्याला, मिस्टर दक्ष ओरडले. बोल, कुठे आहे आरोही? तू तिच्यासोबत काय केलं आहे? विश्वजित एकसारखा मारत होता. माहिरा पण घाबरली होती. अभिजित, काय झालं आहे? माहिराने विचारलं. त्याने घडला प्रकार सांगितला. शेवटी ज्याची भीती होती तेच झाले होतं. आरोही त्याच्या आयुष्यातून कायमची निघून गेली होती. विश्वजित
एकसारखा मयंकला मारत होता. बोल, आरोही कुठे आहे? विश्वजितने विचारलं. ती तुझी बायको आहे, तुला माहिती असायला हवं. आणि गेल्या कित्येक दिवसापासून मी तिला भेटलेलो नाही. हवं तर तू चेक कर, मयंकने सांगितलं. आणि विश्वजितने त्याच्या तोंडावर एक पंच मारला. त्याच्या तोंडातून रक्त येत होतं. सिक्युरिटी, पकडा त्याला, मिस्टर दक्ष ओरडले. तसे 4 गार्ड आले आणि त्याने विश्वजितला पकडून ठेवलं. मिस्टर पाटील, तुम्हाला हे महागात पडेल, मिस्टर दक्ष म्हणाले. आम्ही विश्वजितच्या वतीने तुमची माफी मागतो, पण मयंकने आधी जे कांड केले होते त्यावरून त्याच्यावर संशय येणे स्वाभाविक आहे, राकेश म्हणाले. गेल्या कित्येक दिवसापासून त्याची आरोहीसोबत भेट झाली नाही आणि गेल्या 3 दिवसापासून तो माझ्या बर्थडे पार्टीचा प्लॅन करत आहे. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही कोणालाही विचारू शकता, मिस्टर दक्ष म्हणाले. ही गोष्ट खरी आहे. माझं मयंकवर लक्ष होतं. तो आरोहीला भेटला नाही, माहिराने सांगितलं. मग आरोही कुठे आहे? मला सोडून ती जाणार नाही, विश्वजित आपल्या मतावर ठाम होता. आरोही तुला सोडून गेली आहे, कारण ती तुझ्यासोबत खुश नव्हती. ही गोष्ट तिने कित्येक वेळा मला सांगितली होती. तुझं हे एक्स्ट्रा प्रोटेक्ट करणं आणि तिच्यावर हक्क गाजवणं तिला या सर्वांचा उबब आला होता. म्हणून तिने माझ्यासोबत फ्रेंडशिप केली होती, कारण तिला माझ्यासमोर मन मोकळं करायचं होतं. मयंक त्याही अवस्थेमध्ये खोटं बोलत होता. विश्वजित त्याच्या अंगावर धावायला जाणार, पण गार्डने त्याला पकडून ठेवलं होतं. घरी चल विश्वजित, झाला तो तमाशा पुरे झाला. आरोही स्वतःहून घर सोडून गेली आहे, त्याला कोणी काही करू शकत नाही, राकेशने त्याच्या खांद्यावर थोपटलं. विश्वजितला आरोहीची काळजी सतावत होती. आरोही आपल्याला सोडून कशी काय जाऊ शकते हेच त्याला समजत नव्हते. विश्वजित यांनी DSPची मदत घेतली होती. ही खबर बाहेर लीक झाली तर त्याची बदनामी होणार होती, म्हणून प्रत्येक पाऊल सावधगिरीने उचलावं लागणार होतं. आरोहीला शोधण्यासाठी DSP यांनी एक खास टीम अपॉइंट केली होती. त्यांनी काही माहिती गोळा केली होती. विश्वजित एखाद्या प्रेतासारखा थंड पडला होता, जसे काय त्याच्या शरीरातून कोणीतरी प्राण खेचून घेतले होते. DSP साहेब त्याला भेटायला आले होते. त्यावेळी फॅमिली तिथेच उपस्थित होती. DSP यांनी आरोहीने लिहिलेली चिठ्ठी वाचायला सुरुवात केली. डिअर विश्वजित, आजपर्यंत तुम्ही मला खूप प्रेम दिलं, ज्याची मी कधीच अपेक्षा केली नव्हती. पण आता मला गुदमरल्यासारखं होत आहे. तुमच्या या अतिप्रेमामुळे मला श्वास घ्यायला त्रास होत आहे. मला ना या सर्वांपासून सुटका हवी आहे, म्हणून मी स्वेच्छेने घर सोडून चालली आहे. माझा शोध घेऊ नका, कारण त्याचा काहीच उपयोग होणार नाही. आणि जमलं तर मला माफ करा. तुमची आरोही. DSP यांनी चिठ्ठी खाली ठेवली. मिस्टर विश्वजित, या चिठ्ठीमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की आरोही मॅडम स्वेच्छेने घर सोडून गेल्या आहेत. त्यांच्यावर कोणीही जबरदस्ती केलेली नाही, DSP म्हणाले. ही गोष्ट आम्हाला पण माहिती आहे, तरी तुम्ही त्यांचा शोध घ्या. आम्हाला त्यांच्या घर सोडण्यामागचे कारण जाणून घ्यायचे आहे, सिद्धार्थ म्हणाला. तुमच्या भावना मी समजू शकतो. त्या किडनॅप झाल्या असत्या तर आम्ही शोध घेतला असता, पण त्या स्वतःच्या मर्जीने घर सोडून गेल्या आहेत. हे आहेत तुमच्या बंगलोपासूनचे काही CCTV फुटेज, ज्यामध्ये स्पष्ट दिसत आहे की त्यांच्यासोबत कोणीच नव्हतं. DSP यांनी लॅपटॉपवर व्हिडिओ ऑन केला, ज्यामध्ये आरोही बॅग घेऊन वीणा मॅन्शनमधून बाहेर पडली होती. त्यानंतर तिने टॅक्सी पकडली. काही वेळाने ती टॅक्सी
रेल्वे स्टेशनवर जाऊन थांबली आणि त्यानंतर आरोही कुठे गायब झाली हे कोणालाही समजलं नाही. विश्वजित लक्षपूर्वक व्हिडिओ पाहत होता. त्या स्वतःच्या मर्जीने गेल्या आहेत, याचा अर्थ त्या सुखरूप आहेत. त्यांचा राग उतरल्यानंतर त्या आपोआप येतील, DSP यांनी सांगितलं आणि निघून गेले. आरोही आपल्यासोबत असं का करू शकते हा प्रश्न विश्वजितला पडला होता. क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.